मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण सविस्तर बातम्यांचा आढावा घेणार आहोत। करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंविरोधात माझगाव कोर्टात याचिका दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी झाली। यावेळी धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला। धनंजय मुंडेंविरोधात माझगाव कोर्टात याचिका दाखल केलेली होती, त्यावर सुनावणी झाली। धनंजय मुंडेंच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केलाय। जर लग्न झालंच नाही तर पोटगी कशी देणार, असा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलाय। करुणा मुंडे या आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचं मुंडेंच्या वकिलांनी सांगितलं। तसंच राजश्री मुंडे याच धनंजय मुंडेंच्या खऱ्या पत्नी असल्याचा युक्तिवाद करण्यात आलाय। या प्रकरणी 5 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित करण्यात आली आहे। बरीच काही अजून एव्हिडन्स द्यायचे आहेत जे काही साबित करतं की करुणा मुंडे हे धनंजय मुंडेच्या वाईफ्स आहेत म्हणून। तर त्यांचं म्हणणं होतं की आय मीन दे आर अग्रीइंग टू द फॅक्ट दॅट शी इज मदर ऑफ द 2 किड्स, बट ही इज नॉट अग्रीइंग दॅट शी इज हिज वाईफ ॲज वाईफ, आणि ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे। पण आमचं म्हणणं आहे की 21 वर्ष अशी लिव्हिंग रिलेशनशिप नसते, अँड वी हॅव ॲम्पल प्रूफ्स टू प्रूव्ह दॅट शी इज हिज वाईफ, आणि ते आम्ही पुढच्या 5 तारखेला कोर्टामध्ये दाखल करू।